यवतमाळ शहरापासून अगदी 4 किलोमीटरवर असलेल्या किनी ग्रामपंचायतने एक अनोखा ठराव या ठिकाणी पास केलेला आहे। विद्यार्थी आमच्या गावातच शिकावं हा अशा प्रकारचा जो आहे तो ठराव या ठिकाणी पास केलेला आहे। जवळपास या ठिकाणी संपूर्ण जे घराचं जे कर आहेत हे पूर्ण माफ विद्यार्थ्यांच्या वडिलाला केला आहे। या जाणून घेण्यासाठी थेट आपल्यासोबत गावातील जे आहे तो सरपंच आपल्यासोबत आहे। काय नेमकी या ठिकाणी कशा प्रकारचा हा ठराव पास करण्यात आलेला आहे, कसा याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, काय सांगणार? नमस्कार, मी प्रशासकीय सरपंच प्रमोद दत्तात्रय नाटकर, ग्रामपंचायत किनी। आज 1 मेच्या दिनानिमित्त आपण आमच्या ग्रामपंचायतला एक अनोखा उपक्रम केलेला आहे की आमच्या गावातल्या शाळेमध्ये जवळपास 200च्या वर विद्यार्थी आहे आणि ते गरीब घरातले आहे। त्याच्यामुळं ते विद्यार्थी आमच्या गावातच शिकावं आणि आमच्या गावातच त्यांची पटसंख्या राहावं या निमित्ताने आम्ही पूर्ण गावकरी मिळून आज ग्रामसभेमध्ये एक ठराव पास केलेला आहे की त्यांना घराला करमुक्त ही योजना आम्ही राबवलेली आहे आणि त्यामुळे आमच्या गावातल्या गरीब विद्यार्थ्यांना ते फायदा मिळेल। नक्की एकंदर पाहिलं तर करमुक्त संपूर्ण करमुक्त जो आहे तर हा 1 ते 6 ते 8 या विद्यार्थ्यांना करण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट ग्रामपंचायतचे सदस्य आहेत। भाऊ, काय नेमकं ह्या ठिकाणी कशा प्रकारचा हा जो आहे ठराव पास करण्यात आलेला आहे, किती विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल? हा कर आकारणी 6 ते 8 वर्गाला देण्यात आलेली आहे। करून या पालकांना त्याची करमुक्त व्हावं म्हणून ते विद्यार्थी बाहेरगावी न जावं म्हणून आम्ही हे उपक्रम राबवलेला आहे। नक्की एकंदर पाहिलं तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पाहिलं तर अनेक गावामध्ये विद्यार्थी शिकायला जातात। आमचे विद्यार्थी आमच्याच गावात राहावं आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण आमच्या गावात मिळावं यासाठी ग्रामपंचायतनं हा जे आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरंच याचा फायदा आता विद्यार्थ्यांना काही दिवसात होईल असं सुद्धा गावकऱ्याकडनं सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, किनी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।